कॅमेराला विनंती आहे की लवकर स्टेजच्या इथे यायचे, आपल्याला बक्षीस समारंभ सुरू करायचा आहे. काही विशेष बक्षिसं पण द्यायची आहेत इथे, ज्यांनी सकाळपासून आपल्याला मदत केली आहे. आणि ही आजचा एक कार्यक्रम म्हणजे 3-4 दिवसाची तयारी असते मित्रांनो. या सर्वां 1-2 महिने सगळी पडद्याच्या मागे वेगवेगळे लोक आपल्याला मदत करत असतात, आपलं काम सोडून कमिटीसाठी काम करत असतात. मला सर ऐका ना, हे ना पहिले हे आकाश दादांनी काही गिफ्ट दिले ते देऊन टाकतो, पहिले सुरू कर. हा ना सगळे निकेतन पाटील, कृष्णप्रिया यांनी पण स्टेजवर यायचं आहे आपल्याला. अमित पाटील दादा तुम्ही पण स्टेजवर या. आपण जे इतकं सुंदर नियोजन सकाळपासून आपण इथे होतो आणि मदत केली, सगळ्यांनी एन्जॉय केलं. आकाश दादा ते गिफ्ट महिना इंडियन्सचे मालक आकाश पाटील यांनी आपल्या या सामन्या आयोजन केल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी जो हातभार लावला, दिवसभरामध्ये एक चांगलं काम केलं, त्यांना छोटंसं गिफ्ट देऊन कौतुक करायचं आहे. तर मी विनंती करतो हेमांगी पाटील वेडी यांना की त्यांनी साई दादाचं कौतुक करायचं आहे. एक त्यांच्यातर्फे एक गिफ्ट देणार आहेत ते. आपण सगळ्यांनी साई पाटील दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्यात. क्रिकेटचे नियम असून दे, काही तंटा असून दे, क्रिकेटचा स्कोर असून दे, सगळ्या बाबतीत सर्व म्हणजे त्यांच्याकडे एकदा प्रॉब्लेम गेला की तो सॉल्व्ह झाला असा समजा. सगळे त्याला मान देतात कारण की तो मेहनत करतो. दुसरं नाव आहे ब्रह्मानंद दुबे यांनी स्टेजवर यायचं आहे. ब्रह्मानंद दुबे यांनी ज्या दिवशी मॅचच्या डेट्स ठरल्या त्या दिवशीपासून सगळ्यांची कोऑर्डिनेशन, पैसे, टी शर्ट खूप मेहनत करतो. मी ओमकार जाधव साहेबांना विनंती करतो, ओमप्रकाश जाधव त्यांनी ब्रह्मा दुबे यांना कौतुक करायचं आहे स्टेजवर येऊन. ब्रह्मा दुबे यांचं गिफ्ट देऊन महिना इंडियन तर्फे आपण कौतुक, सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायच्या दुबेसाठी. तिसरा आमचा मदत करणारा व्यक्ती आहे इथे अमित पवार. अमित पवार आपण स्टेजवर यायचं आहे. मी बंटी दादाला विनंती करतो तुझ्या हस्ते अमितचं कौतुक करायचं आहे गिफ्ट करून. अमित सुद्धा क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारचा विषय असतो उभा असतो. अमित दादाला मी विनंती करतो बंटी दादाला की त्यांनी अमित पवार यांना अजून एक. आणि आज जे आपण सगळ्यांनी बघितली सकाळपासून जी जयदीप धमाल यांनी केली, जयदीप धमाले आपण पण स्टेजवर यायचं आहे. बंटी दादा आपण जयदीपचं कौतुक करूया. जयदीप कुठे गेला? मित्रांनो, खरं तर ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून माझ्या खांद्याला खांदा लावून माझे सहकारी मित्र होते. अगदी त्यापैकी एक जयदीप याने खूप आजच्या दिवसामध्ये खूप मेहनत केली, खूप मॅनेजमेंट मैदानामध्ये त्यांनी हे केलं. जयदीपचं सुद्धा कौतुक. ओके. तसेच आणखी आजच्या दिवसामध्ये मला खूप मोलाचं सहकार्य धीरज सुद्धा, त्याचं सुद्धा इथे कौतुक केलं जाते. मित्रांनो, आजच्या दिवसामध्ये
मला खूप दोन व्यक्तींची खूप साथ लाभली. मी त्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करतोय. एक माझे मित्र योगेश माने आणि पंढरी सर, या दोन्ही या मित्रांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. योगेशला सुद्धा विनंती करेल आपण व्यासपीठावर या. आज खेळाडू असताना सुद्धा त्याने समालोचनाची जबाबदारी सांभाळली. हा, योगेश खूप सुरेख असं समालोचन. खूप खूप धन्यवाद योगेश. संघटनेमार्फत तसं माझे वैयक्तिक सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो. तसेच कामिनी पाटील मॅडम, आपण सुद्धा यायचं आहे. आपण सुद्धा समालोचनाची खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली. आपलं सुद्धा आम्ही इथे कौतुक करू, कारण जवळपास 52 मॅचेस आज खेळायच्या होत्या आणि तसेच आणखी एका खेळाडूचं मला आमच्या मित्राचं कौतुक करावं लागेल, कारण जवळपास 15-20 दिवसापूर्वी त्यांचे वडील, 1 महिन्यापूर्वी वडील त्यांचे ऑफ झाले. परंतु तरीसुद्धा मी त्यांना कॉल केला की पंढरी सर या स्पर्धेसाठी तुम्ही या, कारण यावेळी मी कुठलेही इतर समालोचक आपण आहेर नाही केलेत. आपल्या सर्व मित्रांना आपण संधी देऊया, तुम्ही या. पहिला त्यांचा नकार होता, मी विनंती केली आणि शेवटच्या क्षणी आज त्यांनी येऊन जवळपास 30-40 मॅचेस त्यांनी एकट्याने समालोचन केला. पंढरी सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण घरात दुःख असताना आणि अगदी त्यांच्या घरात त्यांच्या आजी सुद्धा एक्सपायर झालेत, त्यांचं दिवस कार्य सुद्धा झालं नव्हतं, तरी सुद्धा आज क्रिकेटच्या प्रेमापोटी आणि आपल्या संघटनेच्या प्रेमापोटी आज ते हजर होते. पंढरी सरांच्या वतीने मी विनंती करेल पंढरी सरांच्या वतीने अजिंक्य गव्हाणे यांना विनंती करेल आपण सन्मान चिन्ह स्वीकारायचंय. तसेच या स्पर्धेत काही सरप्राईज ट्रॉफीज होती. त्या सरप्राईज ट्रॉफी बद्दल आम्ही कोणालाही सांगितलं नव्हतं. फक्त मला आकाश पाटील यांनी सूचना केली होती की साई अशा ट्रॉफीज आपण ठेवतोय, त्या तू शेवटच्या क्षणी तुम्ही मॅनेजमेंट कमिटी आणि समालोचक कमिटी तुम्ही डिसिजन घ्या का तो पारितोषिक कोणाला द्यायचं आहे. म्हणून एक फेअर प्ले अवॉर्ड आपण सर्व संघामध्ये आपण ठेवला होता. 12 पुरुष संघ, एकूण 14 पुरुष संघ. एस कामिनी पाटील मॅडम यांचा इथे यथोचित सन्मान होते. उत्कृष्ट समालोचन. आज एक महिला भगिनी सुद्धा समालोचन करताना दिसल्या. तसेच आणखी एका खेळाडूला विसरून चालणार नाही. कुठल्याही संघटनेचा कार्यक्रम असू द्या, अगदी पडद्याच्या मागील एक कलाकार आहेत. योगेश केदारे असेल, त्यानंतर नितेश घरत असेल, समीर पाटील असेल, यांनी अगदी पहिल्या दिवसापासून समीर असेल, योगेश, ओमकार पाटील याला विसरून चालणार नाही. अगदी त्याचं घरातलं लग्न असताना सुद्धा हा आमच्या सोबत होता. संजय मात्रे, सुमित मात्रे, शफिक भाई, योगेश थँक. त्यानंतर अजिंक्यचं सुद्धा मी कौतुक करेल. मित्रांनो, आज त्याचं पाठीचं ऑपरेशन करण्याची वेळ आली, परंतु तरी सुद्धा आज तो मैदानात होता. अजिंक्यसाठी मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा, कारण असे सहकारी ज्यावेळी सोबत असतात ना, कुठलाही कार्यक्रम यशस्वी होतो. तसेच करिश्मा मॅडम यांनी सुद्धा खूप मोलाचं सहकार्य आपल्याला केलं, त्यांचं सुद्धा आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करतोय. तसेच मी संघ मालकांना विनंती करतोय, पहिला शैलेश यादव आपण यायचं आहे आपल्या संघ मालकाला. शैलेश यादव आपला यायचं आहे. शैलेश अँड टीम. शैलेश मागे. शैलेश, माझा आवाज ऐकत असेल तर कृपया या. येस शैलेश, सॉरी. खूप खूप कौतुक शैलेश. अगदी
सामना जरी हारला असला तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत शैलेश मॅच एन्जॉय करत होता. हे क्रिकेटचं प्रेम होतं. त्यानंतर रमेश त्रिपाठी सर आपण सुद्धा यायचं आहे. रमेश त्रिपाठी सर, योगेश योगेश केदारे, रमेश त्रिपाठी सर आपण यायचंय. सन्माननीय विकास मात्रे सर यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. तसेच सन्माननीय कृष्णा नाडार अण्णा, अक्षय मोरे, अक्षय अण्णा नाही ठीक आहे. नेक्स्ट संतोष मोरे सर, SK सुपर किंग. संतोष मोरे, कुणी प्रतिनिधी असेल त्यांनी सुद्धा या. SK सुपर किंग संतोष मोरे. हेमंत गायकर आणि कल्पेश थोरावडे. हेमंत गायकर आणि कल्पेश थोरावडे गेले. येस अण्णा ये. नाही ठेवा सर, हे नाही दोन्ही कल्पेश आणि हेमंत नाही. अण्णाची तिकडे गेले बघा. अन्नाचे मागे दिले दादा, मागे दिले, मागे आहे बघा ना. स्कोरर कृपया त्वरित माझ्याकडे डिटेल्स द्या. स्कोरर विनंती करतोय. त्यानंतर हेमांगी आकाश पाटील सर या. ये ना दादा, या दादा ये दे. आकाश पाटील सर यांच्याकडून आपल्या संघटनेचे 3 व्यक्तिमत्व, आदरणीय कैलासोजी HB पाटील सर, आदरणीय वाजपेयी सर आणि आमचे परम मित्र अजय याच्या स्मरणार्थ सामनावीर पुरस्कार दिले होते. खूप खूप धन्यवाद आकाश पाटील सर, हेमांगी पाटील मॅडम. आमचं सुद्धा तुम्ही कौतुक केलं. खरं तर असे कौतुकच आम्हाला पुढील कामगिरी करण्यासाठी एक ऊर्जा मिळत असते. तसेच मित्रांनो, काही नावं माझ्याकडून अगदी विसरतील म्हणून जसं नावं आठवले तर सांगतो. समित राऊत याला सुद्धा विसरून मला चालणार नाही. अगदी रात्री 11:30, 12, 1:30 वाजता जरी कॉल केला तरी हा मित्र कॉल उचलायचा आणि मला डिटेल्स प्रोव्हाइड करत होता. समित राऊत साठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. अगदी रात्री 1:30 वाजता जरी कॉल केला तरी सुद्धा मला तो डिटेल्स देत होता. त्यानंतर सुमित मात्रे असतील, स्मित पाटील याचं सुद्धा मी कौतुक करेल. मित्रांनो, मगाशी जसा मी उल्लेख केला की काही पारितोषिक, मित्रांनो एक नाव विसरून चालणार नाही, अक्षय, माझा मित्र अक्षय. मी नेहमीच काल सुद्धा मी अक्षयला सांगितलं की अक्षय तुला यायचं आहे. अक्षय नेहमीच कुठलाही कार्यक्रम असू द्या त्याचं मार्गदर्शन सुद्धा असतं आणि खूप सुरेख समालोचन त्याच्या माध्यमातून अक्षय कडून आपल्याला प्राप्त होतं. रामकर सर यांच्या शुभ हस्ते आपण अक्षय तसेच मित्रांनो या स्पर्धेत आपण जसं मी मगाशी उल्लेख केला की आकाश पाटील सरांनी मला सांगितलं होतं की सही 2 ट्रॉफीज आपण असे देतोय की हे कोणाला सांगू नको, थोडं सरप्राईज असेल. अर्थात मी मगाशी जसा उल्लेख केला की
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, मग माझ्यासमोर अगदी माझा भाऊ जरी असला तरी सुद्धा मी त्या नियमाला धरून चालणारा व्यक्ती आहे, कारण माझ्यासाठी ही स्पर्धा यशस्वी करणं महत्त्वाचं असतं. त्यावेळी असे काही संघ असतात की त्यांचं सहकार्य खूप होत असतं. खूप महत्त्वाचं असतं आणि असेच आपल्या सहकार्य लाभलं. फेअर प्ले अवॉर्ड आपण देतोय 2 संघांना. त्यांनी आमच्या सर्व निर्णयाचा सन्मान केला. आदरणीय मोकल सर असतील, रामकर सर असतील, त्यांच्या शब्दांचा सन्मान केला, कारण स्पर्धा यशस्वी करायची होती. मी विनंती करेन जोरदार टाळ्या वाजून या 2 संघांचं आपण स्वागत करायचं आहे. SS लीगल टीम आणि धीरज डेअरडेव्हिल्स या दोन्ही संघांनी आम्हाला मोक्याच्या क्षणी खूप सहकार्य केलं. मी विनंती करेल त्यांना त्यांचं सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचं आहे आणि फेअर प्ले अवॉर्ड सुद्धा द्यायचं आहे. मोकल सर. SS लीगल टीम अगदी मोक्याच्या क्षणी हा सामना जरी हरला तरी मन जिंकण्याचे काम आज सोनी सरांच्या या संघाने केलं. खूप खूप अभिनंदन. तसेच धीरज डेअरडेव्हिल्स या माझ्या मित्राचं सुद्धा कौतुक करेल. मगाशी थोडीशी सिच्युएशन अशी होती. सोनी सर, हेच सोनी सर 2 शब्द अगदी थोडक्यात या स्पर्धेविषयी. स्पर्धा ही छान अरेंज केलेली आहे आणि सगळ्यांनी खूप छान खेळले. काही क्षण येतातच आणि ते क्षण जातात सुद्धा. तर इथल्या इथे ते सगळं विसरून आपण कामाला लागायचं आहे आपल्या, कारण उद्यापासून सगळ्यांनी आपापला सगळ्यांना फेस बघायचं आहे. त्यामुळे हे विसरू नका, जे काही आहे ते इथेच आहे. इथून घरी गेल्यानंतर कोणी कॉल नाही करणार ना की काय केलंस म्हणून तू चला. थँक्यू सो मच सोनी सर आणि सर्व त्यांच्या सहकार्यानं सुद्धा मी कौतुक करेल. नितेश, समीर, आनंद असेल, सुरेख खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला पाहायला भेटला. त्यानंतर धीरज आपल्याला विनंती करा आपण यायचं आहे. मगाशी मित्रांनो सिच्युएशन अशी होती की काही नियम्स आम्ही अर्थात कमिटी म्हणून काही अधिकार होते. मी प्रत्येक अजिंक्य माझ्यासोबत होता, परंतु दोन्ही संघांनी सहकार्य केलं. परंतु धीरजला मी शेवटी सांगितलं की धीरज आपल्याला ही स्पर्धा यशस्वी करायची आहे, थोडं मला समजून घ्या. आणि त्याने हो म्हटलं. त्यानंतर आदरणीय शर्मा सरांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं, म्हणून धीरजचं कौतुक करेल. येस, फेअर प्ले अवॉर्ड आणखी धीरजच्या संघाला सुद्धा दिला जातोय. स्वप्नील प्रवीण पॅकर्स संघ असेल तो कृपया या. माझ्याकडे डिटेल्स म्हणजे आजच्या स्पर्धेची कुंडली माझ्याकडे आलेली आहे. बघूया कुठला खेळाडू उत्कृष्ट फलंदाज ठरतोय, कुठला खेळाडू गोलंदाज ठरतोय, फिल्डर कुठला ठरतोय, मॅन ऑफ द सिरीज कोण ठरतोय. पहिल्यांदा आपण अंतिम सामना महिलांच्या संघातील आपण उत्कृष्ट फलंदाज आपण निवडला जातोय. पुन्हा एकदा सांगतोय हे सर्व डिटेल्स माझ्याकडे आपण स्कोरर आणि क्रिक हिरोज यांची टीम होती, त्यांनी एकमताने माझ्याकडे काही माहिती दिली, ते मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय.
या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी आपण पाहतोय अधिरा ग्रुप यांच्याकडून रोख रुपये 5,000, गोलंदाजीसाठी सुद्धा सर सगळ्यांसाठी 5,000 रुपये असतील. बॅट्समनसाठी मेल्स आणि फिमेल दोन्ही ग्रुपमध्ये आपण हे पारितोषिक देणार आहोत. तसे आकर्षक चषक महिला टीममध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरते आणि गेस उत्कृष्ट फलंदाज ठरते नन अदर दॅन आदरणीय ममता मॅडम. उत्कृष्ट फलंदाज सेमीफायनल फायनल मध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी त्यांनी केली होती. समीर समीर उत्कृष्ट फलंदाज रोख रुपये 5,000 आदिरा ग्रुप यांच्याकडून आणि उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी. ही ट्रॉफी आपण पाहतोय ब्रह्मानंद दुबे, योगेश माने आणि जयदीप डामाले यांच्याकडून स्पॉन्सर केलेली ट्रॉफी आहे. तसेच उत्कृष्ट गोलंदाज महिला संघामध्ये ज्या गोलंदाजाने ज्या महिला भगिनीने आपल्या गोलंदाजीवर फलंदाजांना नाचवलं अर्थात उत्कृष्ट गोलंदाज ठरते रोख रुपये 5,000 नन अदर दॅन नेहा मेहर. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेत आकर्षक अशी ट्रॉफी आणि रोख रुपये 5,000. आज खूप खूप अभिनंदन. आज नेहाच्या डोळ्यात अश्रू आहेत. हे अश्रू सांगून जातात की ट्रॉफी तिच्यासाठी किती महत्वाचं आहे. नेहा तुला बोलायचं बोलू शकतो. हा क्षण वारंवार येत नाही. बोल नक्की बोल. I am thankful for our Navi Mumbai Court Bar Association for holding such a wonderful tournament, giving us opportunity to play, show our skills. Thank you so much. स्पीचलेस आहे परंतु तिच्या भावना मात्र सर्व काही सांगून जात आहेत. खूप खूप अभिनंदन नेहा आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा. त्यानंतर ओके प्रवीण पॅकर्स संघ इथे असेल तर कृपया प्रवीण किंवा खेळाडू असेल तर कृपया व्यासपीठावर या. प्रवीण आणि टीम सर तुम्ही घ्या ना. विकास मात्रे सर त्या संघामध्ये होते. विनंती करेल रामकर सर आपल्या शुभ हस्ते द्या. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असं म्हटलं जातं की क्षेत्ररक्षण हा आपल्या क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा दुवा असतो. अनेक सामने आपण पाहतोय कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आजही हर्षल गिब्सचा 1999चा झेल आजही 20 25 वर्षानंतर अगदी आपण आठवत असतो. अगदी 15-16 वर्षानंतर सुद्धा. का तर त्या झेलाने मात्र साऊथ आफ्रिकेचं विश्वचषकाचं स्वप्न भंगलं होतं. अर्थात स्टीव्ह वॉचा तो झेल तो सोडला होता. म्हणून क्षेत्ररक्षण ही खूप महत्वाची दुवा असते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरते पूजा मॅडम. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रोख रुपये 5,000 आदिरा ग्रुप. हा पूजा मॅडम. त्यांचे प्रतिनिधी कामिनी मॅडम इथे पुरस्कार स्वीकारतायत. तसेच खूप खूप अभिनंदन पूजा मॅडम. त्यानंतर आजच्या दिवसात महिलांच्या संघामधील रणरागिणी स्पर्धेतील उत्कृष्ट अशी खेळाडू ज्या खेळाडूने फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये सुरेख अशी कामगिरी पार पाडली मालिकावीर पुरस्कार दिला जातोय. या स्पर्धेतील उत्कृष्ट अशी खेळाडू ठरते आणि गेस महिला संघामध्ये उत्कृष्ट अशी खेळाडू ठरली जाते प्राजक्ता मॅडम. जोरदार टाळ्या वाजवा.
हॅलो, स्मित दत्तात्रय पाटील हे आमच्या परम मित्राने ही ट्रॉफी स्पॉन्सर केली. स्मितसाठी जोरदार टाळ्या. खूप खूप अभिनंदन प्राजक्ता मॅडम. तसेच आता आपण जाऊया त्यानंतर आपण पुरुष संघाकडे आपण आता जातोय. या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, ज्या फलंदाजाने आपल्या बॅटने गोलंदाजांना पाणी पाजलं, उत्कृष्ट फलंदाजी केली आणि आपला वेगळा ठसा या स्पर्धेत त्याने निर्माण केला. उत्कृष्ट फलंदाज ठरतोय शाहबाज. उत्कृष्ट फलंदाज शाहबाज. रोख रुपये 5,000 आदिरा ग्रुप यांच्याकडून. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज, ज्या गोलंदाजीने संपूर्ण स्पर्धेत सुरेख अशी कामगिरी पार पाडली, आपल्या गोलंदाजीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आपला संघ मात्र अगदी अंतिम टप्प्याकडे पोहोचला नाही, परंतु आपल्या गोलंदाजीने या स्पर्धेत त्याने ठसा उमटवला. उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. रोख रुपये 5,000 स्वप्नील. उत्कृष्ट गोलंदाज स्वप्नील पाटील. आपला संघ जरी सेमीफायनल मध्ये पराभूत झाला असला तरी आपल्या गोलंदाजीने संपूर्ण स्पर्धेत सुरेख गोलंदाजी केली होती. खूप खूप अभिनंदन स्वप्नील. रोख रुपये 5,000. तसेच डीजे स्वप्नीलला सुद्धा त्याचा मनोगत व्यक्त करायचंय. स्वप्नील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय, काय मत व्यक्त करशील? कारण स्वप्नीलचा प्रवास मित्रांनो माहितीसाठी सांगतो, ग्रामीण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधील एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून याची ख्याती होती, फलंदाज म्हणून ख्याती होती. वकिली क्षेत्राकडे याला क्रिकेटपासून दूर गेला, परंतु आजही त्याचं ते कसब मात्र या स्पर्धेत दिसून आलं. स्वप्नील, काय म्हणशील या पारितोषिकाबद्दल? हे पारितोषिक मिळणं अनएक्सपेक्टेड होतं ॲक्च्युली. आम्ही सेमीफायनलच्या अगोदरच हारलो, पण म्हणजे अपेक्षा नव्हती की मला मिळेल, आणि हा अनपेक्षित प्राईज जो मला मिळाला त्याच्यासाठी मी सगळ्यांचा धन्यवाद करतो पहिली गोष्ट म्हणजे. आणि हा क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स, म्हणजे जो चान्स भेटेल त्याचं आपल्याला सोनं करायचं असतं. आणि मी माझा प्रयत्न केला, मला जेवढी चांगली गोलंदाजी करता आली, जेवढी चांगली फलंदाजी करता आली तेवढी मी करण्याचा प्रयत्न केला. आणि कुठपत यश आलं त्याचं तुम्ही मला दाखवलं. या प्राईजने मला सांगितलं का तू इथपर्यंत पोचलायस, अजून आपल्याला खूप टप्पे गाठायचे आहेत, इथं सुरुवातच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मी फर्स्ट ऑफ ऑल सगळ्या ऑर्गनायझर्स आणि माझ्या ओनर्स ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या पूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्या खेळाडूने चित्त्याच्या चपलाईने क्षेत्ररक्षण केलं आणि आपल्या संघासाठी धावा वाचवल्या, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय एक लेदर क्रिकेटमधील, ग्रामीण क्रिकेटमधील उत्कृष्ट असा खेळाडू मिस्टर जयेश गरत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय. रोख रुपये 5,000 जयेश. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. खूप खूप अभिनंदन जयेश. त्यानंतर संपलं. तसेच या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू, ज्या खेळाडूने
मगाशी मी वारंवार उल्लेख करतो की अशा स्पर्धा ही अनेक नवतरुण खेळाडू आपल्याला प्राप्त होत असतात, भेटत असतात. उत्कृष्ट खेळाडू ठरतोय मॅन ऑफ द सिरीज नन अदर दॅन वन्स अगेन मिस्टर सर्वेश पाटील, स्मित दत्तात्रय पाटील. मागच्या स्पर्धेत सुद्धा याने सुरेख अशी फलंदाजी केली होती. तसेच अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कारासाठी सुद्धा सर्वेशची निवड केली गेली. मी आता निकेतनला विनंती करेल आपण सुद्धा याचं व्यासपीठावर. निकेतन. प्लेयर ऑफ द मॅच आदरणीय आकाश पाटील सर आणि हेमांगी पाटील मॅडम यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज पुरस्कृत केल्या गेलेत. हो हो. तसेच मित्रांनो कुठली क्रीडा स्पर्धा म्हटली की पंच स्कोरर हे खूप महत्वाचे असतात. मी सूर्या आणि त्याच्या सर्व सहकार्याने विनंती करेल आपण व्यासपीठावर या. सूर्या, सूर्या, यस सूर्या आपण या. आपले सर्व सहकारी मित्रांनो, माझ्या महिला भगिनींनो, तुम्ही क्रिकेट आज खेळता ही व्यक्ती सूर्याबद्दल मी तुमच्यासाठी माहिती देईल. आज तुम्ही पूर्ण ठाणे जिल्ह्यामधील अगदी उत्कृष्ट 10 खेळाडू गोलंदाज म्हणून निवडले, तर आजही सूर्याचं नाव घेतलं जातं. युट्यूबवर तुम्ही सूर्याच बॉलिंग तुम्ही सर्च करा, त्याची ख्याती तुम्हाला समजून येईल. इतका उच्च दर्जाचा गोलंदाज आज आपल्या या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका करत होता. सूर्या आपण या, आपला योग्य सन्मान आपल्याला करण्यात येईल. अनेक सामने आपल्या कारकिर्दीमध्ये अगदी लिलिया त्याने जिंकवलेत एक हाती. आजही मोकल सर, सूर्या आणि त्याचे सर्व सहकारी यांचं खूप खूप दोन मिनिटं ना. आता काय करू, 2 मिनिटं बस सूर्य बस. तोपर्यंत भाषण करतो तुम्ही. मी विनंती करेल रामकर सरांना. आपण अगदी खूप मला मेसेज आलेत, जवळपास 5 मेसेज आलेत की रामकर सर, विकास म्हात्रे सर आणि संजय म्हात्रे सर यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद साई. आज या ठिकाणी आपण असा मस्त छान असा उत्सव चालू आहे असं दिसतोय. कमिटीने पण छान अरेंजमेंट केली होती, त्याप्रमाणे आपल्या प्रत्येक खेळाडूने त्यांचं असं छान असं योगदान दिलेलं आहे. अशाच आपण पुढे स्पर्धा खेळवणार आहोत. जे काय झालं असेल, कमिटीने पण काही थोडंसं चुकलं असेल, असे काही निर्णय घेतले असतील, त्या सगळ्यांसाठी घेतलेले आहेत. त्याच्यामुळे उद्या पुन्हा आपल्याला कामावर जायचंच आहे. सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करायचं आहे आणि उद्या काय ते लाल फीत घालून यायचं आहे हे पण सांगतोय, आठवण करून देतोय. तर असाच खेळ खेळत राहा. धन्यवाद. नमस्कार. आज तरी आपला जवळजवळ हा क्रिकेटचा उत्सवच होता आणि सर्वांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा क्रिकेट खेळ आपण संपन्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण सर्वांनी कमिटीला चांगल्या पद्धतीने आणि अत्यंत महत्त्वपूर्ण सहकार्य केल्याबद्दल कमिटीतर्फे आपल्या सर्वांचं धन्यवाद देण्यात येत आहे. आजचा एकच दिवसाचा खेळ झाला, परंतु ह्या खेळापाठी जवळपास 2 महिन्यापासून एक क्रिकेटची कमिटी जी साई पाटीलपासून ते संजय, विकास, आमचे विकास सर आणि इतर सगळे
सदस्य होते आपल्या कोर्टातले. आमचा दुबे पण यांनी भरपूर मेहनत घेतली ॲक्च्युली. अगदी लॉट्स बनवण्यापासून, खेळाडू सिलेक्ट करण्यापासून, त्यांचे टी शर्ट बनवून त्यांच्या ट्रॉफी आणेपर्यंत सगळ्यांची मेहनत होती या. हां, आणि जे काही दुःखी खेळाडू आहेत त्यांच्या शिव्या ऐकण्यापासून पण त्यांना भरपूर त्रास झालेला आहे तसं. तर यांनी खूप मेहनत घेतली ॲक्च्युली क्रिकेट यशस्वी करण्यासाठी. त्यामुळं यांचे सगळ्यांचे पहिले आभार आणि धन्यवाद. तर त्याचबरोबर आपण सर्वांनी आजचा होणारा सामना यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी पार्टिसिपेट केले आणि पार्टिसिपेट करून अख्ख्या दिवसामध्ये खेळ कोणतंही गालबोट न लागता संपवलेला आहे. त्यामुळं तुम्हा सगळ्या खेळाडूंचंही धन्यवाद. आणि आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली क्रिकेट चांगला अरेंज करून काम पूर्ण करण्यासाठी. त्यामुळं आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि जे काही संघ मालक आहे, एक छोटी अमाऊंट नाही आहे, सगळ्यांनी त्यांच्या खिशातली 25,000 अमाऊंट टाकून टर्फ बुक करून प्रत्येक खेळाडूला जागा हां, आणि परत एक्स्ट्रा पैसे त्यांना खाणं पार्टी सगळं बघून जो खर्च केलेला आहे संघटनेसाठी आणि ही टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी आमचे शर्मा सर पण आहेत, त्याच्यात रेशम साहनी आहेत, कॅम्पा कॉलोवाल्यांनी, सोनवणे साहेबांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये. परत यांचे गायकवाड मॅडमनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. त्यामुळं सर्व संघ मालकांचे एकदा पुन्हाचे आभार. असेच सपोर्ट पुन्हाही असू द्या. आपण याच्यापेक्षा चांगली टुर्नामेंट करण्याचा पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करू. बरं, आपल्याला टर्फ उपलब्ध करून देऊन जेवण खाण्याची नाश्त्याची चांगली सोय करून दिली. चौगुले साहेबांचंही धन्यवाद एकदा पुन्हा. त्यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे हे टर्फ उपलब्ध करून वेळ मिळवून देण्यासाठी. परत आपल्यासोबत एक आदिराज ग्रुप आहे. त्या आदिराज ग्रुपने सर्व खेळाडूंना जे बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आहेत यांना 5-5 हजार रुपये वैयक्तिक पारितोषिक ठेवलं. त्यामुळे त्यांचं देखील आभार. यूट्यूबवाल्यांनी, PTC लाईव्हवाल्यांनी आपल्याला जो ऑक्शनचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी देखील आणि आजचा पूर्ण दिवस त्यांनी जे आपल्याला सहकार्य केलं आहे त्यांचंही आपल्याकडून आभार. तसेच कॅमेरामन जो आहे त्याचंही आपल्याला आभार म्हणायचं. डीजेवाला रील्सवाला एक आणलेला आहे आपल्याला. तो रील्सचे आता छोटे छोटे रील्स बनवेल, आपण आपल्या ग्रुपवर शेअर करूया त्यांचेही आभार. परत जो अंपायर आहे अंपायरचे आभार. अंपायरने आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. कोणताही वादविवाद झालेला नाही आहे. संघटना यशस्वीरित्या पार पडलेली. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार. जर चुकून कोणाचं नाव उल्लेख राहिला असेल, सोनी सर नाव उल्लेख राहिला असेल तर सॉरी. आता नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं ही संघटना यशस्वी करण्यासाठी जो भक्कम पाठिंबा लागतो त्याच्यासाठी आमचे मोकल साहेब आमच्या पाठीमागे होते. कोणताही निर्णय घ्यायला जावा, निर्णय घेण्याच्या आधी करून टाका झाल्यावरती, अडचण झाल्यावरती मी येतो, तुम्ही बघून घ्या काय करायचं ते. साई थँक्यू. खूप खूप सुरेख. आज फुल रिचार्ज होते त्यामुळं नॉन स्टॉप. चला आपण आता आपण सूर्या याचा सन्मान करा. चला सूर्या उत्कृष्ट असा मंच. पेटीसला आपण या. डीजे मित्रा आपण सुद्धा या. स्कोरर यूट्यूब लाईव्ह श्री कुमार मित्रा ये. PTC लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट लीग यांचे हे सर्वेसर्वा संदीप ऑस्कर यांची ही टीम. त्याचं नाव ते ट्रॉफी द्यायच्यात मोठ्या ट्रॉफी द्यायच्यात. हो. तसेच अंतिम टप्प्याकडे आपण आता येतोय. तसेच आता उपविजेतेपद महिला संघामध्ये ज्यांनी पटकावलं त्या सर्व संघांना मी संघनायक सर्व टीमला इथे विराजमान करतोय. निकेतन पाटील यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाईल. त्यांचं पण करू. आनंदला एक गौतम लेडीज प्रेसिडेंट
तसेच सर सर तसेच रीलवाले आपण सुद्धा या, माझे मित्र या, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करू, लवकर या. त्याच्यामध्ये आता विनरला रनर अपला सर तुम्ही बोला ना. 10,000 रुपये रोख, 5,000 रुपये चंद्रे सरांचे. थांबा एक सर थांबा. रोख पारितोषिक आपण जाहीर करतोय. द्वितीय क्रमांकासाठी 5,000 रुपये आदरणीय चंद्रे सर यांच्याकडून आणि 5,000 रुपये आदिराज यांच्या संघाकडून, आदिराज ग्रुप यांच्याकडून. येस विनंती सर, आपण या. निकेतन पाटील आपले परममित्र यांच्या शुभ हस्ते गेलेले संघमालक सुद्धा ते होते. एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक उत्कृष्ट आयोजक क्रीडा स्पर्धेचं निकेतनच्या माध्यमातून सुद्धा उत्कृष्ट स्पर्धा आयोजित होत असते. त्यांच्या माध्यमातून आपण हे पारितोषिक देतोय. मनोज सोनावणे सर आणि त्यांची संपूर्ण टीम, दक्षता, नेहा, सपना, सर्व टीम, माने मॅडम, असे सर्व टीम, जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. द्वितीय पारितोषिक रनर अप हा, हे सन्मान चिन्ह सुद्धा द्या. हा सर, सोनावणे सर इथे आपले मनोगत व्यक्त करशील थोडक्यात. सर्वप्रथम तर नवी मुंबई बार असोसिएशन याला सर्वात पहिले धन्यवाद की मला सेवा करण्याची संधी दिली. प्रथमच आम्ही संघ विकत घेतला होता आणि माझ्या ज्या भगिनी आहेत, ज्या माझ्याबरोबर खेळण्यासाठी त्यांनी समर्थता दर्शवली आणि मला पूर्ण प्रतिसाद देऊन आज ट्रॉफी घेण्यासाठी उभं केलं, त्याच्यासाठी सर्वात पहिले त्यांचं अभिनंदन. कारण नवी मुंबई बार असोसिएशनमध्ये माझं आणि लोकरे मॅडमचं नाव सुवर्णाक्षरात लिहिलं गेलेलं आहे की आम्ही पण रनर अप म्हणून आहोत. आणि तसंच कॅम्पाकोलासाठी पण मला सरांनी परमिशन दिली आणि आपल्या सर्व जणांनी आनंद घेतला त्याच्याबद्दल छेडा मॅडम आणि जय शाह सरांचं पण अभिनंदन. मी माझा एक छोटासा अनुभव शेअर करेल. जेव्हा मला या मॅचबद्दल कळलं तेव्हा मी गुगलवरती ओनर म्हणून चुकून प्लेअरचा फॉर्म भरला. मला कळलंच नाही की मी ओनर नसताना प्लेअरचा फॉर्म भरला आहे. आणि लकीली जेव्हा प्लेअरचे सिलेक्शन झालं, ओनर म्हणून माझंच नाव माझ्या हातात आलं. त्याचवेळी मी सांगितलं मी प्लेअर नाही आहे, मला खेळता येत नाही. पण माझ्या टीममध्ये प्लेयर्स खूप कमी होते आणि मला कंपल्सरी ग्राउंडमध्ये उतरावं लागलं.
थोडाफार सपोर्ट मी माझ्या टीमला केला, पण हे जे काही आमचं श्रेय आहे सगळं माझ्या टीमला जात आहे, आमच्या ज्या प्लेयर्स आहेत त्यांना जात आहे. आणि आज आम्हाला जे फर्स्ट टाईम आम्ही ओनर म्हणून असूनसुद्धा जे हे रनरअपचं प्राईज मिळालं आहे, हे सगळं क्रेडिट माझ्या प्लेयरचं आहे. धन्यवाद. तसेच एक आणखी पारितोषिक राहिलं होतं. आनंद जैन सर, या आनंद जैन एक उत्कृष्ट खेळाडू आणि आमचे परम मित्र, गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात. आज संगमलक म्हणून त्यांची वर्णी होती, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद सोनी सर आणि आनंद जैन, आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यानंतर आपण आता पुरुष सेकंड अर्थात रनरअप टीम टॅक्स अँड लीगल टीम सुरेश शर्मा सर आणि टीम. सुरेश शर्मा सर, विवेक शर्मा आणि वरुण शर्मा असे फॅमिली एका संघामध्ये होती. वडील आणि 2 मुलं एका संघामध्ये खेळताना दिसले. रनरअप रनरअप टीम $10,000 रोख रुपये 10,000. रनरअप नाही, रोख रुपये 10,000 सुद्धा. खूप खूप अभिनंदन रेशम, खूप खूप अभिनंदन शर्मा सर, विवेक अँड टीम. पुन्हा एकदा मनपूर्वक वरुण अभिनंदन. आता याचे जोरदार टाळ्या वाजवून या संघाचं तुम्ही स्वागत करायचं आहे. CNS वॉरियर्स रेशम अँड भरत चौधरी असे 2 परम मित्र संघमालक होते. ब्रह्मानंद अँड टीम आपण यायचंय. निकेतन आपले शुभ हस्ते. 3 आहे. यस, विनर आहे. हा विनर आहे. हा 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 लेडीजला बोलू या. आलेत ना, आलेत तर द्या ना. काय होतंय ते असं ये सर, सर ये त्यांची फ्लाईट आहे ना. खूप खूप अभिनंदन. आपण पुरुष हा तसेच सुमित म्हात्रे यांच्यासाठी कोण संध्या जोष्टे मॅडम आणि मोकल सर, माफ करा, सुनील मोकल सर यांच्याकडून रोख रुपये 1100 रुपये सुमित म्हात्रे यांच्यासाठी. सर द्या ना, तुमच्याच हस्ते. सुमित रोख रुपये 21,000 मोरे पाटील यांच्याकडून. 15,000 अधिरा ग्रुप यांच्याकडून, म्हणजे जवळपास 36,000 रुपये 36,000 रुपये रोख पारितोषिक दिले जाते. जोरदार टाळ्या वाजवा. तसेच महिला संघांना आपण आता
आमंत्रित करतोय. या स्पर्धेची सांगता आपण करतोय या महिला भगिनींना सन्मान करून. मेडल हा रेशम आहे. खूप खूप अभिनंदन रेशम, पुन्हा एकदा आपल्या सर्व खेळाडूंना. त्यानंतर पुन्हा एकदा निकेतन यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते शिवकन्या संघ आपण यायचं जोरदार टाळ्या वाजवून या महिला भगिनींचं आपण स्वागत करायचं आहे. या स्पर्धेतील विजेते पद त्यांनी पटकावलंय. DJ 11,000 रुपये रोख मोरे पाटील सर यांच्याकडून आणि 11,000 रुपये असे एकूण 22,000 रुपये रोख पारितोषिक दिले जाते. तसेच वनिता मिठ्ठा मॅडम यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये दिले जाते. तसेच मॅडम थांबायचं आपण. मॅडम 2 मिनिटं. वनिता मिठ्ठा मॅडम यांच्याकडून सुद्धा रोख रुपये 5,000 दिले जाते. 5,001 रुपये. नक्कीच लक्ष्मी आणि लक्ष्मीला लक्ष्मी सारखंच दिलं जाते. खूप खूप अभिनंदन संघाचं. आणि पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं, सर्व संघ मालकांचं, सर्व मॅनेजमेंट टीम, नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन आणि सर्व माझे सहकारी यांचा आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा आजच्या या मोमेंटला आपण यशस्वी केली असं म्हणू शकतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपल्या सर्वांसाठी. पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आणखी उमेदीनं तुमच्या समोर असू. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. आणि काय चुकलं मापलं असेल तर मोठ्या मनाने माफ कराल ही मला खात्री आहे. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतोय. आपण शेवटच्या क्षणी अगदी मोकल सर त्यांचं मनोगत व्यक्त करतील. चंद्रानंतर भेटेल तुम्हाला. आता पहिलं तर सर्वप्रथम संघ मालक जे आज आम्हाला सहकार्य करून आले, खेळले, कुठल्याही प्रोग्रामला गालबोट न लावता चांगल्या रीतीने प्रोग्राम झाला. आणि दरवर्षी आपण प्रोग्रामचा स्टँडर्ड वाढवायचा प्रयत्न करतो, म्हणून यावेळी पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. पुढच्या वेळी पण आपण प्रयत्न करू आणि मॅक्सिमम स्पॉन्सर्स आपल्याकडे कसं आपण जनरेट करू शकतो तसं करू. कारण की सगळे खेळायला येतात तर त्यांना काहीतरी पारितोषिक द्यायला पाहिजे असं मला पण वैयक्तिक वाटतं. आणि मॉनिटरी असेल तर इंटरेस्ट जास्ती घेतात प्लेयर्स. म्हणून मग पुढच्या वेळी आपण काहीतरी वेगळं करून कसे आपण स्पॉन्सर्स आपण अजून गोळा करू शकतो. आणि या प्रोग्रामला सक्सेसफुल करण्यासाठी आणि तेच सांगतोय मी आता की ह्या प्रोग्रामला सक्सेस करण्यासाठी आमचे कमिटीची जॉईंट सेक्रेटरी लेडीज हेमांगी पाटील आणि त्यांचे मिस्टर आकाश पाटील यांनी ट्रॉफीज घेण्याचा जो हातबल लावला आहे. आणि त्यामुळे आमचं पूर्ण कमिटी आणि बार असोसिएशनतर्फे मी त्यांचा खूप 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 आभारी आहे. कारण की त्यांनी जे संघ मालक म्हणून त्यांनी जे उत्सुकता दाखवली ती मला नाही वाटत कुठल्याही संघ मालकाने दाखवली असेल. आणि म्हणून त्यांचा खूप 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 मी म्हणजे त्यांचं काय आभार मानूच नाही शकत असं त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. हिमंगी मॅडम आहे इथे, म्हणून खूप मदत केलेली आहे त्यांनी आम्हाला. दुसरी गोष्ट कॉमेंट्री असो, कंपेअरिंग असो, त्याच्यामध्ये साई, आकाश, अक्षय पंढरी, योगेश अशा या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे.
आणि आपले फोटोग्राफर्स आहेत सतीश आणि कंपनी, यांनी पण आम्हाला खूप खूप मदत केलेली आहे. तसंच सर्व प्रत्येक वर्षी मला एकच प्रश्न असतो लोकांकडनं की दुबेला का देता तुम्ही, दुबेला का देता? कारण की दुबे हा एकच माणूस आहे की तो सगळ्यांच्या शिवाय ऐकू शकतो. आणि मला कसं आहे ना, MCBC मी भरपूर वापरतो त्याच्यावरती, म्हणून मग दुबे हा माझा फेवरेट कॅन्डिडेट आहे. पण त्याच्या संगत जे इतर कमिटी मेंबर्स होते, अमित आहे, योगी आहे आणि इतर आता नितेश आहे, हे सगळे लोक जे होते, ओमकार होता मला वाटतं त्याच्यामध्ये, आणि चिन्मय, हे सगळ्या लोकांनी जे आम्हाला मदत केली, लॉट्स पाडणं, आपलं काय बोलतो आपण ते ऑक्शनपासनं या लोकांनी जी आम्हाला मदत केली, त्याच्यामध्ये शफी सर होते, इतर सगळे लोक होती, विनीत होता, विनीत तर खेळत पण होता आणि जिंकता राहिलं आहे त्यांचं. पण नेक्स्ट टाईम सगळं होऊन जाईल म्हणून. आणि खूप 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 आभार जयदीप सरांचं की आजारी असूनसुद्धा त्या माणसाने पूर्ण दिवस आम्हाला दिला, घालवला. आणि तसंच त्याचा पण मी किती पण आभार मानले तर ते कमीच राहणार. त्या माणसाने न जेवता न बघता काही पूर्ण दिवस उभं राहून काम केलेलं आहे, म्हणून त्याचा पण खूप 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 आभार. आणि अशी लोक आम्हाला भेटली आहेत म्हणून आम्ही कमिटीमध्ये चांगलं काम दाखवू शकतो. आणि माझं अशाच लोकांकडे परत विनंती असेल की परत तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या आणि आम्ही याच्यापेक्षा जास्ती आणि चांगल्या रीतीने आपण अजून एक पुढच्या वेळी प्रोग्राम करू. आणि कोण राहिला असेल माझ्याकडनं तर मी आणि स्पेशल थँक्स टू साई, कारण की पूर्ण प्रोग्राम होल्ड करणं पूर्ण दिवस हा खायचं काम नाही आहे, मला पण माहिती आहे, म्हणून स्पेशल थँक्स टू हिम. आणि सर्व कमिटी मेंबर जे माझ्याबरोबर उभे राहिलेत, इस्पेशली हेमांगी मॅडम आणि डिम्पल पण होती बराच वेळ, घरचे प्रॉब्लेम असतात सगळ्यांनाच लेडीजना, पण ते उभे राहिले आमच्याबरोबर, त्यांना खूप खूप आभार आहे मी त्यांचा. म्हणून थँक्यू कमिटी माझ्याबरोबर उभं राहण्यासाठी. आणि दुबे स्पेशल थँक्स टू यू. हाँ अभी ये बंद करके गाली दूँ क्या? वो स्पॉन्सर दिया था ना, अपन नहीं दिया अपना कुछ. येस, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा सर. तुम्ही सातत्याने आमच्यावर विश्वास ठेवता, नवीन संघटनेचा कुठलाही कार्यक्रम असू दे तुम्ही वारंवार आम्हाला संधी देता, यासुद्धा बद्दल मी माझी संपूर्ण टीम, मी असेल, ब्रह्मानंद, जयदीप, सर्व, ओमकार असेल, चिन्मय, संजय, या सर्वांकडून मी तुमचा आभार व्यक्त करतोय. आणि आजच्या दिवसातील हा आपला कार्यक्रम संपला असं मी घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.